हॅलो गाईज, तर तुम्ही माझा वेलकमचा व्हिडिओ पाहिलाच असेल। त्यानंतर मी आंघोळ केली, छान साडी घातली, तयारी केली, छानपैकी केस वगैरे विंचरले, छान मस्त रेडी झाली। त्यानंतर मी पुण्याहून आणलेली मशीन माझी गॅल्व्हॅनिकची ती टेबलावर मांडली, सगळी मशीन वगैरे सगळी प्रोडक्ट बाहेर काढली आणि छानपैकी मांडणी केली मी टेबलावर। त्यानंतर फुलं वगैरे ठेवली मशीनच्या अवतीभोवती, मशीनला हार घातला, हळदी कुंकू केलं, स्वतःलाही हळदी कुंकू केलं, ओवाळलं छानपैकी। मग मी रेडी झाली आणि विचार केला की चला आता आईबाबांचाही आशीर्वाद घ्यावा, म्हणून मी सासरी निघाले होते आईबाबांना भेटायला। नवरा आणि मी सासरी निघालो होतो माझ्या जायला। छान निसर्गरम्य वातावरणात आम्ही दोघं निघालो जायला। मला भरीत खावंसं वाटत होतं आईंच्या हाताचं, म्हणून मी वांगे घेतली रस्त्याने। चक्क मी सासरी पोचले। पोचताबरोबर दारात निसर्गरम्य वातावरणात छान हिरवी झाडे, फुले अशी छान होती। आई ऑप्शनचं ताट घेऊन आल्यात बाहेर, मला त्यांनी ऑप्शन केलं, हळदी कुंकू केलं, ओवाळलं। ओवाळणी झाल्यानंतर आईंनी तोंड गोड केलं। त्यानंतर मी आईंचे आशीर्वाद घेतले, पाया लागली। नंतर हर्षलने एक छान सुंदर गुलाबाचं फूल तोडून आणलं आणि मला दिलं। खूप सुंदर होतं, मी सुगंध घेतला, खूप छान होतं। त्यानंतर एक घरासमोरच्या आजीबाई नाचसुंदाई आली म्हणून त्यांनी सीताफळ आणलं दारून त्यांच्या तोडून, मी खाल्लं, छान होतं। आईंनी वांगे साफ केली आणि काळ्यांवर शेकायला ठेवली छान। वांगे शेकली जात होती तोपर्यंत मी मळ्यात एक फेरफटका मारला। छान सीताफळ होतं तोडलं, पेरूची झाड होती, भेंडी होती, टमाटर होते, हळद होती। आईंनी भुईमुंगही लावले होते माझ्यासाठी, ते काढूनही दिले खायला मला, खूप छान होत्या शेंगा, मी खाल्ल्या त्या। दाणे पण छान होती गोड। त्यानंतर वांगी छान खरपूस भाजून झाली आहेत, मस्त त्याची सालटे काढलीत आईंनी आणि मी ते थोडंसं आईला मदत केली, मसाला वगैरे वाटला। त्यानंतर हर्षलने केसांमध्ये गुलाब लावलं। आईंनी छान भरीत रेडी झाल्यानंतर बाहेर आणलं, मी ताटे वाढली, छानपैकी सगळ्यांना वाढलं, ताट बनवले आणि निसर्गरम्य वातावरणात आम्ही हे भरीत पुरीचा आस्वाद घेतला। त्यानंतर आम्ही घरी जायला संध्याकाळी निघालो।